यामध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का त्यांना राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे? त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच, विधानसभेला तेच, आता तेच, ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत, 1:30 वाजेपर्यंत 30% पार झालंय, मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत, त्यावेळेला हे आडवाटेपणा का? ही अडकाठी का? हा स्पीड ब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहे का? याला स्पीड ब्रेकर आहे का? त्याच्या मागचा हेतू काय? ते प्रेस का घेत आहेत? निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत. आणि हा झाला पहिला मुद्दा. आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय. त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी. ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो. अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे, ईमेल केलाय, काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं, मग पत्रकार परिषद घेतली, वार्ताहर परिषद घेतली नाही. महाप्रचाराचा भाग आहे का? आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं. याचं कारण यातला हेतू आरोप आमच्यावर होतोय. देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय. अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती. मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं. पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सीनी, कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाही. मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाही. मग मतदान यंत्रात चोरी हे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत. मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाही. मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर प्रचार करण्याच्या नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. मग तेवढ्यावरही थांबले नाहीत. मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. आता शाईवर चोरी आहे सांगितलं. अहो बाबांनो, या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे. मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 चोरी. अहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. आणि म्हणून मतदार 30% त्याच्यावर 1:30 वाजेपर्यंत, आता वाजले 3 आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि 5-5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध. अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो रडण्याचे धंदे बंद करा. आडनाव बदलावं लागेल तुम्हाला.
रडके म्हणतील लोक तुम्हाला आता. देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर हे सगळं नाकारत असेल, काही शाही पुस्तक केलेली नाहीये, तर या दोघांचीही मिली बघत व त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं की मी पण पुसून बघणार आहे ती शाही. हा, मग पुसा आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. हे मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही, आम्ही लढणारे आहोत. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला? आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही, विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा. आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा. हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटली? आमचा सवाल आहे, ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय? त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का? चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती? ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं, पण ज्या लोकांनी, ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता माझा आरोप. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय, निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केला आहे. त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे, त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे. आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाही गेली का? दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाही जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय? कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगलबच्च्यांना? 30% वर मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते. आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं, कारण ते हरले. त्यांना लक्षात येत आहे, दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितलं मला माहिती आहे काय बोलतील, तुम्ही मॅनेज केलंय, तरी मी सांगतो, मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे, दोन्ही पक्षांचं. पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत. मतदार आणि मतदार केंद्र यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं, लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं, मतदानाचा अधिकार बजावा. लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत 30% वर केलं, अजूनही मतदान करा ही नम्र विनंती.